साधु। आज आपण भाग 6वा बुद्ध आणि त्यांचे समकालीन बघणार आहोत। बुद्धांचे समकालीन म्हणजे कोण? समकालीन म्हणजे त्यांच्या काळातले, समकालीन म्हणजे कंटेम्पररी, आपल्या काळातले। आता मी कोणाच्या काळातला आहे आणि तुम्ही कोणाच्या काळातले? त्याला म्हणतात कंटेम्पररी, बरोबर आहे की नाही? तसंच बुद्धाच्या काळातले समकालीन होते। ते कोणते कोणते होते आणि किती होते वाचा बरं। हॅलो हॅलो, कोण कोण होतं भगवान बुद्धाच्या काळातलं समकालीन? वर्धमान महावीर 1 करेक्ट, मक्खली गोसाल 2 करेक्ट। आणखी आता ग्रंथामध्ये आहे ना, संजय बेलट्टीपुत्र, व्हेरी नाईस। आणखी कोण होतं? फकुद कच्चायन। आणखी तुमच्यापैकी कोणी होतं का एखादं? हा, हॅलो, कोणी होतं? बुद्धाच्या काळामध्ये होतं का कोणी तुमच्यापैकी? नव्हतं। बुद्धाच्या काळामध्ये हे जे 6 तत्वज्ञानी होते ते बुद्धाचे कंटेम्पररी होते। आपला आना माहिती का? चला, आज आपण पाहणार आहोत भाग 6वा, बुद्ध आणि त्यांचे समकालीन। बुद्धांचे समकालीन कोण कोण होते? एक म्हणजे पूर्णकाश्यप, दुसरा म्हणजे मक्खली गोसाल, तिसरा म्हणजे अजित केशकंबली, चौथा म्हणजे फकुद कच्चायन, पाचवा म्हणजे संजय बेलट्टीपुत्र आणि 6वा म्हणजे वर्धमान महावीर, भगवान महावीर। जैन तीर्थंकरातील कितवे तीर्थंकर? 24वे तीर्थंकर। या काळात बुद्धाने परिव्रज्या घेतली, ज्या काळामध्ये भगवान बुद्धाने परिव्रज्या घेतली त्या काळी देशात फार मोठी बौद्धिक खळबळ माजलेली होती। ब्राह्मण तत्वज्ञानाखेरीज तत्वज्ञानाचे निरनिराळे 62 पंथ त्या वेळी अस्तित्वात होते। किती पंथ होते? 62 प्रमुख पंथ होते। पंथ त्या सर्वांचा ब्राह्मण तत्वज्ञानाला विरोध होता। यापैकी निदान 6 पंथ तरी लक्षात घेण्यासारखे आहेत। बघा कोणते कोणते तत्वज्ञान आहेत। बुद्ध काळामध्ये एकूण किती तत्वज्ञानी होते किंवा तत्वज्ञान किती प्रचलित होते? 62। आणि 62 पैकी 6 हे प्रमुख आहेत किंवा 6 हे लक्षात घेण्यासारखे आहेत, किंवा या 6 लोकांना त्या काळामध्ये शास्ता म्हणायचे। 6 शास्ता, बरोबर आहे? पूर्णकाश्यप हा क्रियावादी लोकांसाठी शास्ता होता। मक्खली गोसाल हा नियतिवादी लोकांसाठी शास्ता होता। अजित केशकंबली हा उच्छेदवादी लोकांसाठी शास्ता होता। त्याचबरोबर
पकुदकाचायन हा अन्योन्यवादी लोकांसाठी शास्त्र होता. संजय बेलटीपुत्र हा विक्षेपवादी संशयवादी लोकांसाठी शास्त्र होता. तर चातुर्याम संवरवादी लोकांसाठी भगवान महावीर हा त्यांचा शास्त्र होता. 2 नंबर, या पंथापैकी एक पंथ पूर्णकाश्यप याच्या नेतृत्वाखाली होता. त्याच्या तत्वज्ञानाला अक्रियावाद असे म्हणत. त्याचे म्हणणे असे होते की कर्माचा आत्म्यावर काही परिणाम होत नाही. कुणीही स्वतः काही काम करावे किंवा ते दुसऱ्याकडून करून घ्यावे. मग त्याच्यामध्ये काय, स्वतः हत्या करावी किंवा दुसऱ्याकडून करून घ्यावी, स्वतः चोरी किंवा दरोडेखोरी करावी किंवा दुसऱ्याकडून ती करून घ्यावी. हॅलो, त्या अगरबत्ती बाहेर घेऊन जा. अगरबत्ती बाहेर नाही जरा असेल तर. स्वतः चोरी किंवा दरोडेखोरी करावी किंवा दुसऱ्याकडून ती करून घ्यावी, स्वतः व्यभिचार करावा किंवा दुसऱ्याकडून तो करवावा, स्वतः खोटे बोलावे किंवा दुसऱ्याकडून खोटे बोलून घ्यावे, त्याला बोलावयास लावावे. आत्म्यावर या कशाचाही परिणाम होत नाही. एखादे कृत्य कितीही दुराचारी असले तरी आत्म्याला त्याचे पाप लागत नाही. एखादे कृत्य कितीही चांगले सदाचारी असले तरी आत्म्याला त्याचे पुण्य देखील लागत नाही. आत्म्यावर कशाचीच क्रिया होत नाही. ज्यावेळी मनुष्य मरतो त्यावेळी ज्या घटकांचा तो बनलेला असतो तो आपल्या मूळ स्वरूपात विलीन होतात. मृत्यूनंतर काही शिल्लक राहत नाही, शरीर राहत नाही आणि आत्माही राहत नाही. या तत्वज्ञानाला काय म्हणतात? अक्रियावाद. अक्रियावाद म्हणजे काय की माणसाच्या आत्म्यावर कशाचाही परिणाम होत नाही. आता त्या काळामध्ये 2 तत्वज्ञानी जास्त प्रचलित होते. एक तर आत्मा मानणारे आणि एक न मानणारे. एक देवाला मानणारे, दुसरे देवाला न मानणारे. एक तपश्चर्या करणारे आणि दुसरं न तपश्चर्या करता काम भोगामध्ये विलीन राहणार. एक म्हणजे सुख मानणारे आणि एक म्हणजे नुसतं दुःख म्हणजेच खरी तपश्चर्या आहे असं मानणारे. एक ईश्वराला आत्म्याला मानणारे, एक ईश्वराला आणि आत्म्याला न मानणारे, असे त्या काळामध्ये पंथ होते. आणि हे छोट्या छोट्या भेदावरून आत्म्याला मानणं न मानणं, देवाला मानणं न मानणं, या छोट्या छोट्या गोष्टीवरून त्या काळामध्ये किती संप्रदाय झाले होते? 62 संप्रदाय. आणि 62 बुद्धाने मिथ्या तत्वज्ञान सांगितले. सगळे तत्वज्ञान कसे आहेत? खोटे आहेत. मग त्यापैकी अक्रियवादाचा, आता पूर्णकाश्यप याला अक्रियवादाचा जनक देखील म्हणतात. अक्रियावाद म्हणजे काय? तुम्ही काहीही करा, तुम्ही हिंसा करा किंवा दुसऱ्याकडून करून घ्या, म्हणजे पानाती पाता. तुम्ही चोरी करा किंवा चोरी करून घ्या, त्याचा काही आत्म्यावर परिणाम होत नाही. तुम्ही अनाचार करा किंवा करून घ्या, त्याचाही तुमच्या आत्म्यावर कशावर काही परिणाम होत नाही. तुम्ही खोटं बोला किंवा एखाद्याकडून बोलून घ्या तरी तुमच्या आत्म्यावर त्याचा काही परिणाम होणार नाही. तुम्ही नशा करा किंवा करू नका किंवा एखाद्याकडून करून घ्या तरी त्याचा असा आत्म्यावर काही परिणाम होत नाही. म्हणजे याच्यामध्ये काय पंचशील आलेला आहे, म्हणजे सरळ सरळ अक्रियावादाचा जो जनक होता, फाउंडर होता हा पूर्णकाश्यप, त्याने पंचशील अमान्य केले. तुम्ही काही करा, तुम्ही पुण्य करा नाही तर पाप करा, पण त्याचं फळ तुम्हाला काही भेटणार नाही. मग तुम्ही अश्विनी पौर्णिमेला 300-350 लोकांना जरी भोजन दान दिलं तरी ते पुण्यही नाही आणि पापही नाही, त्याचा काहीच परिणाम होत नाही. असं कोणाचं म्हणणं होतं? पूर्णकाश्यपचं.
माझं म्हणणं नाही. तो म्हणायचा चोरी करा किंवा करू नका, किंवा एखाद्याकडून करून घ्या. तुम्ही 50,000 चोरा किंवा दुसऱ्याकडून चोरून घ्या, तरी त्याचा तुमच्यावर काही परिणाम होणार नाही. तुम्ही खुशाल जीवन जगा. म्हणजे चोर जरी असला त्याला त्याचे फळ मिळणार नाही, एखादा किती सत्य बोलणारा असला त्यालाही त्याचे फळ मिळणार, एखादा किती दुराचारी असला त्याचे त्याला फळ मिळणार नाही, एखादा किती सदाचारी असला त्याचे त्याला फळ मिळणार नाही. त्याला म्हणतात अक्रिया. बरोबर आहे. न्यूट्रल राहणे. काय? न्यूट्रल राहण्याच्या क्रियेला अक्रियावाद असं म्हणतात. काहीच करायचं नाही, बिलकुल जे होत आहे ते फक्त पाहत राहायचं. दुसऱ्या पंथाचे नाव होते नियतिवाद. त्याचा मुख्य प्रणेता कोण होता? मख्खली गोसाल. आणि त्याचे तत्वज्ञान म्हणजे एक प्रकारचा दैववाद किंवा निश्चयवाद होता. कोणी काही घडू शकत नाही किंवा बिघडू शकत नाही. घटना घडतात, त्या कोणी घडवित नाही. दुःख कोणालाही नष्ट करता येत नाही, वाढविता येत नाही किंवा कमी करता येत नाही. जगाच्या अनुभवांचा आपला वाटा प्रत्येकाने उचलला पाहिजे, हे त्यांचे तत्वज्ञान होते. नियतिवाद. नियतिवाद म्हणजेच काय? दैववाद. नियतिवाद म्हणजेच काय? दैववाद किंवा नशीबवाद. बरोबर आहे ना? तुम्हाला कोणी निर्माण केलं? देवाने. तुम्हाला कोणी लिहायला सांगितलं? देवाने. बुद्धाने त्यांचा धम्मग्रंथ कोण वाचायला? मी नाही वाचायलो, देवच वाचायला. तुम्ही इथं कोणामुळे आले? सगळं कोणामुळे होत आहे? देवामुळं. सगळं कोणामुळे होत आहे? नशिबामुळं. पाप हे कोण करीत आहे? देवच करीत आहे. पुण्य हे कोण करीत आहे? देवच करीत आहे. आपण म्हणत नाही का तुमच्या हे सगळं नशिबातच होतं, तुमचं नशीबच फुटकय, तुमचं नशीबच नासकय. हा सगळा नशिबाचा खेळ या नियतिवादाचा पंथाचा जनक मख्खली गोसाल यांनी मांडला होता. नियतिवाद म्हणजेच दैववाद, म्हणजे देवावर विश्वास ठेवणारा, त्यालाच म्हणतात नशीबवाद. बरोबर आहे. तर हा दैववादाचा जनक म्हणून घोषित आहे. त्या काळामध्ये फार प्रसिद्ध होता. तिसऱ्या पंथाचे नाव होते उच्छेदवाद. अजित केशकंबल हा त्याचा मुख्य प्रणेता होता. त्याचे तत्वज्ञान म्हणजे एक प्रकारचा विनाशवाद होता. यज्ञ किंवा होम याला काहीच अर्थ नाही. आत्म्याला स्वतःच्या कृत्यासाठी भोगावी लागणारी किंवा उपभोगावयास मिळणारी सुख दुःखाची फळे किंवा परिणाम असला काही प्रकार नाही. स्वर्गही नाही, नरकही नाही. जगातील दुःखाच्या काही मूलतत्वापासून मनुष्य बनला आहे. आत्मा ते टाळू शकत नाही. जगातल्या कोणत्याही दुःखातून आत्माची सुटका होऊ शकत नाही. या दुःखाचा अंत आपोआप होणार आहे. महाकल्पातील जन्म मरणाच्या 84 लाख योनीच्या फेऱ्यातून आत्म्याने गेलेच पाहिजे. त्यानंतरच आत्म्याच्या दुःखाचा अंत होईल. त्यापूर्वी होणार किंवा दुसऱ्या कोणत्या उपायाने सुद्धा होणार नाही. काय सांगतो मख्खली गोसाल यांचा वाद? अजित केशकंबलीचा वाद काय सांगतो? उच्छेदवाद म्हणजेच विनाशवाद. तुम्ही जेही काही आज जीवन धारण केलं आहे, जन्म आहे,
एक दिवस तुम्ही मरणार, बरोबर आहे. आणि मरण या गोष्टीलाच म्हणतात उच्छेद होणं. एखादा जीव जन्म घेतो, मरतो, त्याला म्हणतात उच्छेदवाद. आणि ज्या वेळेस तो माणूस जन्म घेऊन मृत्यूला प्राप्त होतो, तर मृत्यू झाल्यानंतर त्याच एका शब्दाला म्हणतात उच्छेदवाद. मेल्यानंतर काहीही नाही. मेल्यानंतर तुम्ही काय जे पुण्य केलं असेल, पाप केला असेल, त्याचा आपल्या शरीरावर काही परिणाम होत नाही. यालाच उच्छेदवाद म्हणतात किंवा यालाच विनाशवाद म्हणतात. सगळं काही नष्ट होणार आहे, बरोबर आहे. एखादा प्राणी आहे, वाघ आहे, सिंह आहे, तो गेला, त्याचा उच्छेद झाला, तो मेला. आता आपल्या परिवारातील लोक आहेत, जन्म झाला, ते देखील वारले, त्याचा उच्छेद झाला. उच्छेद म्हणजे कोणत्या गोष्टीचा? पृथ्वी, आप, तेज, वायू, अर्थ, वॉटर, एअर, फायर या चारही गोष्टींचा उच्छेद झाला आणि त्या आपल्या आपल्या घटकात मिसळून गेल्या. त्यांचा आपल्या जीवनावर काही परिणाम होत नाही. त्यालाच म्हणतात उच्छेदवाद. उच्छेदवाद म्हणजे सगळं काही मरणानंतर नष्ट होणं. उच्छेदवाद म्हणजे मरणानंतर सगळं काही नष्ट होणं, त्याला म्हणतात उच्छेद, विनाशवाद. ठीक आहे. आणि काय सांगतो हा, की माणसाच्या आत्म्याला जर मुक्ती मिळायची असेल तर माणसाला किती योनीतून जावं लागतं? 84 लाख, 84 लक्ष योनीमधून माणसाला जावं लागतं, तेव्हा माणसाला मुक्ती मिळते. नाहीतर तुम्हाला मुक्ती मिळत नाही. कोण कोण तयार आहे 84 लाख योनीमध्ये जायला? चला, कोणाचा नंबर लावायचा पहिला? त्याचं म्हणणं काय आहे की जोपर्यंत माणूस 84 लाख योनीमधून जात नाही, 84 लाख जन्म घेत नाही. 84 लाख योनी म्हणजे काय? एका जन्मातून दुसऱ्या जन्मामध्ये जाताना योनीमध्ये म्हणजे पोटामध्ये आईच्या गर्भामध्ये वाढून परत उत्पन्न होणं, त्याला म्हणतात 84 लाख योनी. परत जन्म घेणं, मरण, जन्म, मरण, असे 84 लाख जन्म घ्यावे लागतात. आणि हिंदू धर्मामध्ये ती आख्यायिका आहे, मान्यता आहे. 84 लाख जर जन्म तुम्ही घेतले की तुम्हाला मुक्ती मिळते, तुम्हाला मोक्ष मिळतो. तुम्हाला स्वर्गातील पंचरस, पंचगोरस, सोमरस, कितीतरी सुरा, कितीतरी प्रकारच्या विविध प्रकारच्या सुंदर सुमधुर दारू तुम्हाला त्या ठिकाणी प्यायला भेटतात. परंतु हा देखील भगवान बुद्धाने वाद मान्य केला नाही, धिक्कारला. चौथ्या पंथाचं नाव काय होतं? अनन्यवाद. या पंथाचा प्रमुख पक्वद कच्चायन होता. त्याचं म्हणणं काय होतं? काय म्हणणं होतं त्याचं? जीव हा पृथ्वी, आप, तेज, वायू, सुख, दुःख आणि आत्मा बघा किती वस्तू, किती गोष्टी दिलेल्या आहेत. पृथ्वी 1, आप 2, तेज 3, वायू 4, सुख 5, दुःख 6 आणि आत्मा 7. किती गोष्टी झाल्या? 7. आपला देह किती गोष्टीने बनलेला आहे? बुद्धाच्या दृष्टीने 4 गोष्टीने बनलेला आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, बरोबर आहे. आणि त्यातही पंचस्कंद ऍड झाल्याशिवाय आपलं जीवन, देह, पूर्ण शरीर बनत नाही.
त्या कोणत्या आहेत? रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान. आपलं सर्व शरीर किती गोष्टीने बनलेलं आहे? 4 धातूंनी: पृथ्वी, आप, तेज, वायू. त्याच्यानंतर या सोबतच आणखी 5 गोष्टी ऍड होतात, त्या म्हणजे रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान. हे जे तुम्ही लिहायला लागले नंतर आपल्या ग्रुपला तुम्ही शेअर करत जा, जेणेकरून चांगली माहिती इतरांपर्यंत पोहोचवायचं काम होतं. बरोबर आहे? याने काय सांगितलेले की आपला जो देह बनलेला असतो तो या 7 घटकापासून बनलेला असतो. कोणत्या 7 घटकापासून? पृथ्वी, आप, तेज, वायू, सुख, दुःख आणि आत्मा. आपला देह या 7 घटकापासून बनलेला असतो आणि नंतर मेल्यानंतर या 7 गोष्टीमध्येच विलीन होतो. कसं? पृथ्वी पृथ्वीला मिळते, आप आपला मिळते, वायू वायूला मिळते, उष्णता उष्णतेला मिळते, सुख सुखात जाऊन, दुःख दुःखात जाऊन, आत्मा आत्म्यात जाऊन मिसळतो. या सप्तमहाभूतांचा बनलेला असतो. यापैकी कोणतेही दुसऱ्यावर अवलंबून असते. त्याचा एकमेकावर परिणामही होत नाही. ते स्वयंभावी शाश्वत आहे. त्यांचा कशानेही नाश होऊ शकत नाही. जर एखाद्याने माणसाचे डोके उडवले तर तो त्याला ठार करीत नाही. फक्त शस्त्र सप्तमहाभूतात प्रवेश करते, एवढाच त्याचा अर्थ समजावा. बघा काय गंभीर उदाहरण आहे त्याचं. एखाद्याने एखाद्याला चाकू मारला तर तो चाकू पोटामध्ये नाही गेला, तर या जे सप्तमहाभूत आहेत त्याच्यामध्ये तो गेला. म्हणजे एखाद्याने एखाद्याच्या कानाखाली मारली तर त्याने त्याच्या कानाखाली नाही मारली, त्याने त्याने या 7 गोष्टीवर मारली. समजतंय का? त्याने एखाद्याला कानाखाली मारली, तर कानाखाली मारली म्हणजे त्याच्यामध्ये पृथ्वी आली, आप आलं, तेज, वायू, सुख पण आलं, दुःख पण आलं, आत्मा पण आला. म्हणजे त्याने फक्त तोंडात चापट मारली नाही, तर केवळ आणि केवळ या 7 गोष्टी नुसतं त्याने असा हलका स्पर्श केला. इतकं तत्वज्ञान होतं त्याने. नाही तर करायचं कोणी एखादं उदाहरण येतं, असं करू नका. पण त्याची मी फक्त ट्राय केलं, तुम्ही सांगता काय ते. शिंदे साहेब असं करू नका, ओके. पण आजच सांगितलं म्हणजे आता एकदा आपण उदाहरण करू. हा काय व्हायचं ते पाहून घेऊ. आता बंतीजीला आपण ग्रहित धरू. बंतीने सांगितलं म्हटल्यावर फुल अँड फायनल. आय विल ट्राय माय बेस्ट टू स्लॅप यू. जे होईल ते पाहून घ्या. संजय बेलट्टीपुत्ताचं काय तत्वज्ञान होतं? हा त्याचा स्वतःचा एक पंथ होता. त्याचे नाव त्या पंथाचे विक्षेपवाद होते. हा एक प्रकारचा संशयवादच होता. संजय बेलट्टीपुत्त काय म्हणायचा? जर एखाद्याने मला स्वर्ग आहे असे विचारले आणि तो आहे असे मला वाटले तर मी होय म्हणेन, पण तो नाही असे मला वाटले तर मी नाही म्हणेन. त्याला लोक विचारायचे स्वर्ग आहे का, तर त्याच्या मनात आलं तर हो म्हणायचा. त्याच्या मनात आलं की नाही तर तो नाही म्हणायचा. तू जेवला का, मनात आला तर हो म्हणायचा. मनात आलं तर नाही तुम्ही द्या म्हणायचा. सोपी गोष्ट होती. किती चांगलं तत्वज्ञान होतं. आत्मा आहे का, आहे तर आहे, नाही तर नाही. कोणी विचारायचं देव आहे का,
त्याला जर वाटलं की हो तर तो हो म्हणायचा, आणि त्याला जर वाटलं देव नाही तर तो नाही म्हणायचा. म्हणजे जास्त जी मेजॉरिटी आली, 50 लोक आले देवाला मानणारे, देव दिसला तो म्हणायचा हो मला पण दिसला. आणि 50 लोक देवाला कधीच पाहिलं नाही, ते जर आले ते म्हणायचे की आम्ही देव पाहिलाच नाही, तुम्हाला कसं काय दिसलं? हो बाबा मला पण देव दिसलाच नाही. म्हणजे नुसती त्या काळामध्ये बनवा बनवी करणारा हा संशयवादी होता, विक्षेपवादी होता. स्वर्ग आहे जर विचारले, त्याला जर वाटले आहे तो म्हणायचं होय, पण नाही असे जर वाटले तर म्हणायचं नाही. मानव प्राणी निर्माण केले गेले काय? माणसाला त्याच्या बऱ्या वाईट कृत्यांची फळे भोगावी लागतात काय? आणि मृत्यूनंतर आत्मा अस्तित्वात आहे काय, असे जर मला कोणी विचारले तर मी या सर्वांना नकारात्मक उत्तर देईन, कारण त्याचे अस्तित्व आहे असे मला वाटत नाही. याप्रमाणे संजय बेलट्टीपुत्ताने आपल्या तत्वज्ञानाचे सार सांगितले. 6वा पंथ काय आहे? 6व्या पंथाचे नाव चातुर्याम संवरवाद. या पंथाचा प्रमुख महावीर हा गौतम नव्या प्रकाशाच्या शोधात असताना जिवंत होता. गौतम बुद्ध ज्या वेळेस बुद्धत्व लाभासाठी प्रचार आणि प्रसाराने भ्रमण करीत होते, पायी पायी फिरत होते, तर त्या काळामध्ये हा एक तत्वज्ञानी जिवंत होता. त्यांचा जन्म कधी झालेला महावीराचा? 599 मध्ये झालेला आहे, आणि त्यांचा मृत्यू कधी झालेला आहे? 527 मध्ये झालेला आहे. म्हणजे महावीर टोटल 72 वर्ष जगलेला आहे, जो भगवान बुद्धाच्या तुलनेमध्ये 8 वर्ष कमी जगलेला आहे. या पंथाचा प्रमुख महावीर होता. त्याला निघंटनाथ पुत्र देखील म्हणायचे. काय म्हणायचे? निघंटनाथ पुत्र देखील म्हणतात. त्यालाच महावीर असे देखील म्हणतात. पूर्वजन्मी आणि या जन्मी दुष्कर्मामुळे आत्माला पुनर्जन्म घ्यावा लागतो, म्हणून माणसाने तपश्चर्येने दुष्कर्मातील व्हावे असे त्याने सुचविले. या जन्मात दुष्कर्मे टाळण्यासाठी चातुर्याम धर्माचे म्हणजे 4 नियमाचे पालन करावे असे महावीरांनी सांगितले. 4 नियम कोणते आहेत? पुढील वाचा. 1, 2, 3, 4. बघा त्यांचं म्हणणं काय होतं की जर तुम्हाला मुक्त व्हायचं असेल, काय व्हायचं असेल? मुक्त व्हायचं असेल, तुम्हाला आत्मा, परमात्मा, देव या सर्व गोष्टी प्राप्त करायच्या असेल. खरं तर आत्मा हा बरेच जैन लोक मानतात, बरेच जैन लोक मानत नाही. बरेच जैन लोक देव मानतात, बरेच जैन लोक देव मानत नाही. कारण की जैन लोक फक्त आणि फक्त भगवान महावीरांनाच मानतात. जसं की आपलं पण उदाहरण घ्या ना, आपले पण बरेच लोक केवळ आणि केवळ भगवान बुद्धालाच मानतात, तरी पण काय असे उलट्या तिरप्या डोक्याचे असे असतात की ते देवाला मानतातच. मसोबा, येडोबा, कोंडोबा, किरोबा, सर्वसाधारण ते पूर्ण 22 प्रतिज्ञातील जे 5-6 प्रतिज्ञापर्यंत येतात त्याही देवाला ते मानतात. आणि अशा लोकांच्या, षंड लोकांच्या नादी कधी लागू नये. ठीक आहे. महावीराचं म्हणणं काय होतं की या 4 गोष्टी जर तुम्ही पालन केल्या तर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला मुक्ती साध्य करता येईल. कोणत्या 4 गोष्टी आहेत त्या? हिंसा न करणे. बघा आपला देखील 3 महिन्याचा वर्षावास असतो, आणि याच दरम्यान महावीर यांचं समर्थन करणारे श्वेतांबरपंथी, दिगंबरपंथी म्हणजे जैनिझमला फॉलो करणारे, जैन धर्माला मानणारे जैनिस्ट पीपल, ते देखील काय करतात? या वर्षावास काळामध्ये चातुर्याम किंवा त्याला काय म्हणतात? चातुर्मास म्हणतात. चातुर्मास म्हणजे 4 महिन्याचा काळ. जसा आपला त्रिमास आहे तसा त्यांचा चातुर्मास आहे. मग चातुर्मासामध्ये जे त्यांचे धर्मगुरू असतात तर ते काय करतात? या 4 गोष्टीचं पालन करतात. बरोबर आहे.
ते लोकांना देखील हेच उपदेश शिकवतात. जसं आपण या काळामध्ये बुद्धाने त्यांचा धम्मग्रंथ, मिलिंद प्रश्न, विशुद्धी मार्ग, आणखी जे जे कोणी असेल ते बुद्धाने त्यांच्या धम्मग्रंथा व्यतिरिक्त आणखी समजून सांगायचा प्रयत्न करतात. तसंच महाविहाराची जे त्या काळातील म्हणजे जे सांप्रदायिक श्वेतांबरी आणि दिगंबरी आहेत, तर ते देखील या काळामध्ये आगम समजून सांगायचा प्रयत्न करतात. आगम हा जैन धर्माचा प्रमुख धर्मग्रंथ आहे, पायस बुक आहे, मेजर बुक आहे, रिलिजियस बुक आहे. ज्याप्रमाणे बौद्धांचा धर्मग्रंथ कोणता आहे? काय आहे? एक. काय आहे? काय आहे? आणखी काय? हा, बघा आपले देखील बरेच प्रश्न आहेत की बौद्ध धर्माचा प्रमुख धर्मग्रंथ एकच आहे, त्याचं नाव म्हणजे त्रिपिटक आहे. लिहून घ्या. बौद्ध धर्माचा प्रमुख धर्मग्रंथ केवळ आणि केवळ त्रिपिटक आहे. बरोबर आहे. बरेच जण काय म्हणतात, बौद्धांचा पवित्र धर्मग्रंथ, कोणी धम्मपद म्हणतं, पण धम्मपद देखील त्रिपिटकाचाच एक भाग आहे. हा बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ, तर बुद्ध आणि त्यांचा धम्म देखील हा त्रिपिटकाचा सारांश भाग आहे. कोणी म्हणतं मिलिंद प्रश्न, तर मिलिंद प्रश्न देखील त्रिपिटक आणि त्रिपिटकेतर जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथाचाच एक तो भाग आहे. त्रिपिटक या ग्रंथामध्ये टोटल जवळजवळ 50 खंड आहेत. किती खंड आहेत? कमी जास्त होऊ देखील शकतात. एखाद्या प्रकाशनाने कमी जास्त प्रकाशन पुस्तक देखील केलेले असू शकतात. बरोबर आहे. त्रिपिटक एकूण 3 भागामध्ये विभक्त आहे. किती भागामध्ये? कोणते भाग आहेत ते? सुत्त पिटक, विनय पिटक आणि अभिधम्म पिटक. त्रिपिटक हे 3 भागामध्ये विभक्त आहे. सुत्त पिटक, विनय पिटक, अभिधम्म पिटक. समजते ना? ओके. महावीरचं काय म्हणणं होतं की तुम्ही या 4 गोष्टीचं पालन करा. अहिंसा. हिंसा न करणे म्हणजे काय? अहिंसा. हिंसा न करणे म्हणजे काय? अहिंसा पालन करणे. दुसरी गोष्ट म्हणजे काय? चोरी न करणे म्हणजे काय? अस्तेय. या 4 गोष्टी लिहून घ्या आणि त्याला शॉर्ट मध्ये काय म्हणतात ते पण लिहून घ्या. ज्याप्रमाणे हिंसा न करण्याला अहिंसा म्हणतात, चोरी न करण्याला अस्तेय म्हणतात, खोटे न बोलण्याला सत्य म्हणतात, खोटे न बोलण्याला सत्य म्हणतात, आणि मालमत्ता न करणे किंवा ब्रह्मचर्य पाळणे याला अपरिग्रह म्हणतात. काय म्हणतात? अपरिग्रह. बघा जैन साधू तुम्हाला इतरत्र बाहेर फिरत असताना दिसत असतील. कोणी पांढऱ्या वस्त्रामध्ये दिसतं, कोणी नग्न अवस्थामध्ये दिसतं, नेकेड अवस्थामध्ये दिसतं. बरोबर आहे. अपरिग्रह म्हणजे काय? अपरिग्रह म्हणजे काहीच न बाळगणे. जैन साधूकडे असतं का? काहीच नसतं, सगळं सोडलेलं असतं. माय बाप, बहीण भाऊ सगळे त्याग केलेला असतो. एवढंच काय, अंगावर वस्त्र देखील त्यांनी ठेवलेलं नसतं. त्या गोष्टीला देखील ते अपरिग्रह म्हणतात. जेही काही आपल्या शरीरावर आहे ते सर्व त्याग, त्याला म्हणतात अपरिग्रह. त्यांच्या शिकवणुकीला त्याने दिलेली अमान्यता अकारण नव्हती. तो म्हणतो, पूर्णकाश्यप किंवा फकुतकाचार्य यांचे तत्वज्ञान खरे मानले तर कोणीही वाटेल ती वाईट गोष्ट करू शकेल किंवा कोणताही उपद्रव होऊ देऊ शकेल. एखादा मनुष्य तर कोणतीही सामाजिक जबाबदारी न स्वीकारता किंवा सामाजिक परिणाम न भोगता दुसऱ्याची हत्या करणे इतकी मजल मारू शकेल.
जर मख्खली गोसालचे तत्वज्ञान खरे मानले तर मनुष्य देवाचा गुलाम बनेल, तो स्वतःला मुक्त करू शकणार नाही. अजित केशकंबलाचे तत्वज्ञान खरे मानले तर मनुष्य फक्त खाणे पिणे आणि मौज मजा करणे एवढ्याच गोष्टी करू शकेल. संजय बेलट्टी बुद्धाचे तत्वज्ञान खरे मानले तर माणसाला भटक्याचे जीवन जगावे लागेल आणि त्याला जीवनाचे निश्चित तत्वज्ञानच असणार नाही. निघंटनाथ बुद्धाचे तत्वज्ञान खरे मानले तर माणसाला आपले जीवन संन्यास व तपश्चर्या यांनाच व्हावे लागेल आणि मग त्याच्या सगळ्या सहज प्रवृत्ती व कामना यांचं बिमोड करून त्याला संपूर्ण दशकत करावे लागेल. त्याप्रमाणे तत्वज्ञानाने सुचविलेल्या कोणताही जीवन मार्ग बुद्धाला पटला नाही. हताश आणि असहाय आणि अविचारी माणसांचे हे विचार आहेत असेच त्याला वाटले, म्हणून त्यांनी या बाबतीत अनन्य प्रकाशाचा शोध घेण्याचे ठरवले. त्यांना प्रबोध कच्चायन यांचं देखील तत्वज्ञान आवडलं नाही किंवा पूर्ण काश्यप यांचं देखील तत्वज्ञान आवडलं नाही. अजित केशकंबलीचं तत्वज्ञान आवडलं नाही. मख्खली गोसालचं तत्वज्ञान आवडलं नाही. संजय बेलट्टी बुद्धाचं तत्वज्ञान आवडलं नाही आणि महावीर यांचं देखील तत्वज्ञान त्यांना पटलं नाही. म्हणून या सगळ्या तत्वज्ञानाचा त्यांनी धिक्कार केला. म्हणजे याचा अर्थ हा नाही की त्या काळामध्ये किती तत्वज्ञान प्रसिद्ध होते, 62, आणि त्यापैकी आपण किती वाचले, 6. म्हणजे याचा अर्थ 62च्या 62 तत्वज्ञान भगवान बुद्धाने नाकारले, धिक्कारले. एकही तत्वज्ञान भगवान बुद्धाच्या तुलनेमध्ये बसत नव्हतं, त्यांच्या बुद्धीला पटत नव्हतं. कारण जे बुद्धीला पटन ते बुद्धाचं. आज आपण अशी व्याख्या करतो, जगामध्ये जेही ज्ञान आहे जे तुमच्या बुद्धीला पटणार आहे ते बुद्धाचं आहे असा आपण स्वीकार करतो. परंतु बुद्धाच्या बुद्धीला या 62 पंथाच्या 62 मतवाद्यांचा एकही विचार पटला नाही. म्हणून त्यांनी सर्व त्या मतवाद्यांचा म्हणजे त्यांचे मत सगळे धिक्कारून टाकले. एकही मत त्यांनी स्वीकारलं नाही. ना देव स्वीकारला, ना आत्मा स्वीकारला, ना ईश्वर स्वीकारला, काही स्वीकारलं नाही. ठीक आहे. नेक्स्ट भाग 7, साम्य आणि भेद. बुद्धाने काय त्याज्य ठरविले? या तात्विक आणि धार्मिक विचारसरणीच्या अवलोकनावरून असे दिसते की बुद्धाने ज्यावेळी आपल्या शासनाचा पाया रचला त्यावेळी काही रूढ कल्पनांनी लोकांच्या मनाची घट्ट पकड घेतली होती. त्या कल्पना होत्या वेद प्रामाण्यावर विश्वास, आत्म्याची मुक्ती किंवा मोक्ष म्हणजे त्याच्या पुनर्जन्माचा अंत यावर विश्वास, मोक्ष प्राप्तीची साधने या दृष्टीने धार्मिक विधी समारंभ व यत्न यावर विश्वास, समाज संघटनेसाठी चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या आदर्शावर विश्वास, विश्वाचा निर्माता म्हणून ईश्वरावर आणि ईश्वराचे मूलाधार तत्व म्हणून ब्रह्मावर विश्वास, आत्म्यावर विश्वास, संसार किंवा आत्म्याचा पुनर्जन्म यावर विश्वास, कर्म म्हणजेच माणसाच्या पूर्वजन्मीच्या कृत्यामुळे त्याचे या जन्मीचे स्थान निश्चित होते या तत्वाचा विश्वास. आपल्या शासनाचे तत्वे ठरवताना बुद्धाने आपल्या पद्धतीने या जुनाट कल्पनाचा समाचार घेतला. पुढील कल्पना त्यांनी त्याज्य ठरविल्या. मी कोण आहे, कुठून आलो, कोठे जाणार याविषयी कल्पना करीत बसण्याच्या वृत्तीचा त्याने धिक्कार केला. आत्म्याचे थोतान त्याने धुडकावून लावले आणि शरीर, संवेदना, चेतना आणि विज्ञान यापैकी कशालाही आत्मा मानण्याच्या कल्पनेचा त्याने त्याग केला. काही धर्मगुरूंनी ज्याचा प्रसार केला होता अशी शून्यवादी मते देखील त्यांनी त्याज्य ठरवली. पाखंडी मताचा बुद्धाने धिक्कार केला. विश्वाच्या विकासाचा प्रारंभ काळ सांगता येतो हे म्हणणे देखील त्याने अमान्य केले. देवाने माणसाला निर्माण केले किंवा ब्रह्म नावाच्या कोण्या एकाच्या शरीरातून त्याचा जन्म झाला हे म्हणणे देखील त्याने त्याज्य ठरवले. आत्म्याच्या अस्तित्वाकडे त्याने दुर्लक्ष तरी केले किंवा ते नाकारले. सरळ सरळ ह्या ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्यामध्ये भगवान बुद्धाने एकही गोष्ट स्वीकारली नाही. वेदही स्वीकारले नाही. वेद भगवान बुद्धाच्या दृष्टीने दुसरं तिसरं काही नसून वेद हे वाळवंट आहेत. काय आहेत? वाळवंटामध्ये झाड येतं का? वाळवंटामध्ये पाणी येतं का? वाळवंटामध्ये कोणी जीव सजीव राहतं का? वाळवंट काय असतं त्या ठिकाणी? फक्त जिकडं पहा तिकडं
रेतीच रेती, रेताड जमीन, बरोबर आहे की नाही? म्हणजे वेद देखील भगवान बुद्धाने वाळवंटा समान मानले. ज्या वेळेस भगवान बुद्धाने लहानपणी 16 वर्षापर्यंत विद्याभ्यास केला लहानपणी, त्यावेळेस त्यांनी वेदाचा देखील अभ्यास केला, पण त्यांना त्यामध्ये काही नंतर मोठं झाल्यानंतर आढळलं नाही. म्हणून भगवान बुद्धाने थेट वेदाचं प्रामाण्य नाकारलं. मला वेदातून काहीही मिळालं नाही. मग वेदामध्ये काय वर्णन केलेलं आहे? वेदामध्ये आत्मा माना, वेदामध्ये परमात्मा माना, वेदामध्ये ईश्वर माना, परमेश्वर माना, या गोष्टी देखील भगवान बुद्धाने मांडल्या नाही. वेदामध्ये 4 वर्ण आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, हे देखील माना, भगवान बुद्धाने मानले नाही. भगवान बुद्धाने 4 जे वर्णाश्रम होते, ब्रह्मचर्य, गृहस्थ, संन्यास आणि वानप्रस्थाश्रम, हे देखील भगवान बुद्धाने मानलं नाही. त्या काळामध्ये जे जे असे धर्म संस्थापक होते, धर्मगुरू होते, ते देखील भगवान बुद्धाने मानलं नाही. संसारामध्ये आत्मा आणि शरीर याचा पुनर्जन्म होतो, हे देखील भगवान बुद्धाने मानलं नाही. अशा एक नाही तर अनेक गोष्टी भगवान बुद्धाने धिक्कार केला. ठीक आहे, आता भगवान बुद्धाने कोणते बदल केले हे आपण बघूया. बुद्धाने कोणते बदल केले? कार्यकारण भावाचा अत्यंत महत्वाचा नियम आणि त्याचे उपसिद्धांत त्याने मान्य केले. कार्यकारण भाव म्हणजे काय? निदान, 12 निदाने, प्रतीत्य समुत्पाद. कोणता सिद्धांत? प्रतीत्य समुत्पाद. प्रतीत्य समुत्पादाचे किती कडे आहेत? किती कडे आहेत? 12. अविद्या, संस्कार, विज्ञान, नामरूप, षडायतन, स्पर्श, वेदना, तृष्णा, उपादान, भव, जाती आणि जरामरण, एकूण ज्या 12 कड्या आहेत या भगवान बुद्धाने स्वीकारल्या. जीवनाचा दैववादी दृष्टिकोन आणि मनुष्यवचक यांचे भवितव्य देवानेच पूर्व नियोजित केले आहे, हा तितकाच मूर्खपणाचा दृष्टिकोन. या दोन्हीही त्याने त्याज्य ठरवले. एखाद्या पूर्वजन्मी केलेल्या कृत्यात दुःख निर्माण करण्याचे आणि या जन्मातील कृत्य परिणाम शून्य करण्याचे सामर्थ्य आहे, हे म्हणणे त्याने अमान्य केले. कर्माचा दैववादी दृष्टिकोन त्याने नाकारला. कर्माच्या या दृष्टिकोनाच्या ऐवजी त्याने अधिक शास्त्रीय दृष्टिकोन स्वीकारला. जुन्याच बाटलीत त्याने नवी दारू ओतली. आत्म्याचा फेरा, संसार या तत्वांच्या जागी त्याने पुनर्जन्माच्या सिद्धांताला स्थान दिले. आत्म्याची मुक्ती किंवा मोक्ष या तत्वांऐवजी त्याने निर्वाण हे तत्व स्वीकारले. बघा, त्या काळामध्ये जे मत प्रचलित होते, आत्मा, देव, हे ते वगैरे वगैरे, तर त्या काळातल्या ज्या प्रथा परंपरा होत्या, तर त्या वाचल्या, पाहिल्या, अनुभवल्या आणि त्याच सगळ्या बदलल्या. बरोबर आहे? जसं एक सोन्याचं पात्र आहे. कोणतं सोन्याचं पात्र आहे? सुजाताच्या खिरीचं. तर ते 5000 वर्षापासून तेच पात्र चालत आलेलं आहे. मग भगवान बुद्धाच्या काळामध्ये देखील सुजाताने त्याच पात्रामध्ये भगवान बुद्धाला खीर दिली. याचा अर्थ काय झाला? भगवान बुद्धाच्या अगोदरपासून 5000 वर्षापासून ज्या ज्या प्रथा परंपरा प्रचलित होत्या, त्या सगळ्या भगवान बुद्धाने अनुभवल्या आणि ज्या काही स्वीकारायच्या त्या फक्त त्यांनी त्या खिरीमध्ये जशा आपण स्वीकारल्या तशा त्यांनी स्वीकारल्या आणि बाकी त्या पात्रासकट त्यांनी सोडून दिल्या, पाण्यामध्ये सोडून दिल्या. काय काय स्वीकारलं त्यांनी? त्यांनी स्वीकारलं पूर्वजन्म किंवा पुनर्जन्म. बरोबर आहे? पुनर्जन्म कशाचा असतो? कर्मावर आधारित असतो. तुम्ही जे कर्म करता त्यांचा पुनर्जन्म. तुमचं कर्म, चांगलं कर्म चांगल्या गतीला घेऊन जातं. आता या 6 मतवादी आपण पाहिले, त्याच्यामध्ये कोणी असं स्पष्ट केलेलं नाही. बरोबर आहे? सगळ्यांचं काय म्हणणं होतं? तुम्ही चांगलं करा नाही तर वाईट करा, त्याचा काही परिणाम होणार नाही.
पण भगवान बुद्धाने सरळ सरळ सांगितलं, तुम्ही जर का चांगलं काम केलं तर तुम्हाला चांगलं फळ मिळेल आणि सुगती पण मिळेल. असं कोणी सांगितलं का? तुम्ही जर वाईट काम केलं तर तुम्हाला दुर्गती मिळेल आणि तुम्ही नरकात जाल. मग नरकात तुमचे काय होणार? भजे, पकोडे, वडापाव, पेटीस, बर्गर, चीज, काय होणार तुमचं? वडापाव. काय होणार आई? तर भगवान बुद्धाने पुनर्जन्म स्वीकारला आणि त्या काळामध्ये जी प्रथा होती की 84 लाख योनीतून गेल्यानंतरच आत्मा मुक्त होतो, तर हे तत्व बुद्धाने नाकारलं आणि त्याऐवजी भगवान बुद्धाने काय तत्व स्वीकारलं? निर्वाण. निर्वाण म्हणजे काय? निब्बाण. निब्बाणं परमं सुखं. निर्वाण हे कसं सुख आहे? परम सुख आहे. याप्रमाणे बुद्ध शासनाने संपूर्ण नव्या विचारांनी भरले आहे. त्यात जे काही थोडेसे जुने आहे ते फेरबदल करून घेतलेले किंवा निरनिराळ्या दृष्टिकोनातून मांडलेले असे आहे. बुद्धाने काय स्वीकारले? बुद्धाच्या शिकवणुकीचे पहिले वैशिष्ट्य म्हणजे सर्व गोष्टींचा मध्यबिंदू मन आहे, हे त्याने मानले. मन सर्व वस्तूंच्या अग्रभागी असते. सर्व वस्तू श्रेष्ठ आहे. ते सर्व वस्तूवर अंमल चालविते, त्याची निर्मिती करते. मनाचे आकलन झाले की सर्व वस्तूंचे आकलन होते. मन सर्व मानसिक क्रियांचे मार्गदर्शन करते. मन सर्व मानसिक शक्तीचे प्रमुख आहे. मन हे त्या शक्तीचेच बनलेले असते. ज्या बाबीकडे लक्ष पुरवणे आवश्यक आहे अशी पहिली बाब म्हणजे मनाचे संस्कार. बुद्धाच्या शिकवणुकीचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे आपल्यामध्ये निर्माण होणाऱ्या आणि आपल्यावर बाहेरून त्यांचा परिणाम होतो अशा सर्व बऱ्या वाईट गोष्टींचे मन हे उगमस्थान आहे. जे जे वाईट आहे, वाईटाशी संबंधित आहे आणि त्याच्या अधीन आहे, ते मनातूनच उत्पन्न होते. जे जे चांगले आहे, चांगल्याशी संबंधित आहे आणि त्याच्या अधीन आहे, ते सर्व मनातूनच उत्पन्न होते. त्याप्रमाणे गाडी ओढणाऱ्या बैलाच्या पावला मागोमाग गाडीची चाके जातात, त्याप्रमाणे अशुद्ध चित्ताने जो बोलतो किंवा कृती करतो त्याच्या मागोमाग दुःख देखील येते. म्हणून चित्तशुद्धी धर्माचे सार होय. बुद्धाच्या शिकवणुकीचे तिसरे वैशिष्ट्य पाप ते टाळणे होय. त्यांच्या शिकवणुकीचे चौथे वैशिष्ट्य असे की खरा धर्म हा धर्मग्रंथात नसून धर्मतत्वाचे पालन करण्यात आहे. बुद्धाचा धर्म ही त्याची स्वतःची निर्मिती नव्हती असे कोण बरं म्हणू शकेल? बघा, भगवान बुद्धाने याचा अर्थ आत्मा नाकारला आणि आत्म्याच्या ऐवजी काय स्वीकारलं? मन स्वीकारलं. मनाचे देखील काय चार वैशिष्ट्य आहेत की मन आहे, बऱ्या वाईट गोष्टीचं ते मनच आहे. तिसरे वैशिष्ट्य म्हणजे पापकृत्य टाळणे आणि चौथे वैशिष्ट्य म्हणजे काय? धर्मग्रंथामध्ये जे आहे ते तुम्ही पालन करणे. या गोष्टीचा भगवान बुद्धाने स्वीकार केला. म्हणून आपल्या बुद्धाने त्यांचा धम्मग्रंथामध्ये आणि धम्मपदाचा पहिला जर गाथा कोणता असेल तर तो मनाच्या संदर्भात आहे. कोणता गाथा आहे तो? मनोपुब्बकमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पदोठ्ठेन वासती वा करोति वा ततोनं दुःखमन्वेति चक्रं वहतो पदम्. काय म्हणतात भगवान बुद्ध? मन हे तुमच्या पापकर्माचं पुण्यकर्माचं उगमस्थान आहे. तुम्ही जर चांगल्या मनाने चांगलं काम केलं तर चांगलं तुम्हाला फळ मिळेल. तुम्ही जर वाईट मनाने वाईट काम केलं तर तुम्हाला त्याचं वाईट फळ मिळेल. बरोबर आहे? तुम्ही जर चांगलं काम केलं तर जशी तुम्हाला सावली सोडत नाही तसं तुम्हाला तुमचं पुण्यकर्म देखील सोडणार. आणि तुम्ही जर वाईट काम केलं तर ज्याप्रमाणे बैलाच्या पाठीमागे जसं चाक धावत राहतं तसं तुमच्या पाठीमागे दुःख देखील धावत राहील.
भगवान बुद्धाच्या काळात एक सुंदर कथा होती आणि धम्मपदाची ती पहिलीच अट्टकथा आहे. भगवान बुद्धाच्या काळामध्ये एक डॉक्टर होता. आणि हा डॉक्टर होता, चांगला डॉक्टर होता, प्रसिद्ध डॉक्टर होता, हुशार डॉक्टर होता. एकदा डोळ्याचा डॉक्टर होता, जीवकासारखा डॉक्टर होता. आणि त्याच्याकडे एकदा एक स्त्री आली आणि त्याने काय केलं, त्या स्त्रीचे डोळे चेक केले आणि त्याच्या मनामध्ये आसक्ती वासना जन्माला आली. आणि मग काय केलं, त्याने त्या स्त्रीचे डोळे जाणारं औषध दिलं आणि त्या बिचाऱ्या स्त्रीचे डोळे गेले. मग त्याने काय आपला आनंद घ्यायचा, सुख भोगायचं काम भोग केला आणि नंतर तो अशा पद्धतीनं पाप कर्म त्याच्या पाठीमागे लागले. झालं असं की मग त्याला वाटलं आता बस झालं डॉक्टर है ना, आता आपण कोण व्हायला पाहिजे, भिक्षू व्हायला पाहिजे. बरोबर आहे की नाही? आज पण तीच परंपरा आहे ना. थोडस काहीतरी घरामध्ये कुरकुर झाली, बायको बोलली की लगेच नवरा म्हणतो मी आता चिवर घ्यायला जातो. नवरा बायकोला बोलला की बायको म्हणते नाही आता मी भिक्षुनी होते. मग त्या काळातल्या सर्व पटाचारा किस्सा गौतमी आम्रपाली सगळ्या त्यांच्या डोळ्यासमोर तरळायला लागतात. झालं असं की मग पुढे तो भिक्षू झाला आणि भिक्षू झाल्यानंतर मग त्याचे देखील अचानकपणे डोळे गेले. आता डोळे गेले म्हटल्यानंतर त्याला चालता येत नव्हतं, चालता येत होतं परंतु चालताना मात्र त्याच्या पायाखाली किडे मकोडे मारायचे. किडे मकोडे मरू नये म्हणून भगवान बुद्धाने कशाचं विधान केलं होतं भिक्षूंसाठी? वर्षावासाचं. एका जागी बसून राहा, ज्ञानदान द्या, शिकवा लोकाला. तुम्ही शिका, दुसऱ्याला शिकवा. तुम्ही ज्ञान घ्या, दुसऱ्याला ज्ञान द्या. मठ्ठकुंडली देखील त्याच्या पायाखाली किडे मकोडे मरायचे. पण तो किडे मकोडे जरी मारत असेल परंतु तो आरंत होता. कोण होता? आरंत होता. जरी पाप कर्म केला असेल, झाला असेल, झालं. पण ज्यावेळेस ही माहिती बुद्धापर्यंत पोहोचली तर त्यावेळेस भगवान बुद्ध भिक्खू संघाला म्हणतात की अरे भिक्खू हो, या भिक्षूचे डोळे जाण्याचं कारण काय माहितीये का? या भिक्षूचं याचे डोळे जाण्याचं कारण काय माहितीये का? याने भिक्षू होण्या अगोदर डॉक्टर असताना एक स्त्री त्याच्या दवाखान्यात आली असता त्याने त्या स्त्रीच्या डोळ्यामध्ये डोळे जाण्याचं औषध टाकलं जेणेकरून तिला देखील समजू नये. आणि त्याने अशा पद्धतीने तिचा खऱ्या अर्थाने अत्याचार केला, अन्याय केला आणि त्याचं हे पाप कर्म त्याच्या पाठीशी लागलं. म्हणून या चक्षुपालचे देखील डोळे गेले. म्हणून त्याचं तेव्हापासून नाव काय पडलं? चक्षुपाल. समजली गोष्ट? म्हणून कधीही आपण आपल्या जीवनामध्ये असं अनर्थ वाईट कृत्य करू नये. तुमच्या पाप कर्माचं आणि पुण्यकर्माचं मूळ काय आहे? मन हेच आहे. मन तारी आणि मन हेच तुम्हाला मारी. अन्न तारी अन्न मारी. त्याच पद्धतीनं मन देखील आहे. मन तुमचं जेवढं शक्तिशाली असेल तेवढे तुम्हाला सुखाचे दिवस येतील, समाधानाचे दिवस येतील. आपण या बोधकथेतून काही ना काहीतरी शिकायला पाहिजे.